कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो. अगं आधी ऐकून तर घे, प्लॅन कॅन्सल आहे. माझ्या या म्हातारीने सगळा प्लॅन फ्लॉप केलाय. हा राग येतोय ना मला. मी आता तू मला अजून प्रश्न विचारून इरिटेट नको करू. आधीच माझं डोकं फिरलंय. इथे होती आता फोन. बाय. काय ग, काय झालं? येत आहेत ना मैत्रिणी? हो हो हो. नाही म्हणजे आता त्यांच्याशीच बोलत होते. त्यांना जमत नाही म्हणून प्लॅन कॅन्सल झाला. पण आग्रह करायचा त्यांना. तुझाच जीव रमला असता की नाही? तू मध्ये माती खाल्लीस ना म्हणून सगळं झालंय. म्हातारे. काय म्हणते मी? हो, आग्रह ना मी खूप केला आहे त्यांना, पण त्या नाहीच म्हणतात. मग आता किती फोर्स करणार. मग म्हटलं जाऊ दे. मग मी शेवटी अखिलला फोन केला. म्हटलं बाबा कोणी नाही तर तू तर ये, मला जरा बरं वाटेल. तू कसलं काय? त्यालाही वेळ नाहीये, तोही नाही येते. नाही, तू नको काळजी करूस. मी बोलते अखिलशी. मी सांगते त्याला तुला वेळ द्यायला. हाय, कसा वेळ देणार तो? मला काल रात्रीच सांगत होता इतका वर्कलोड आहे, त्याला श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही. आणि कसं इतकं काम असलं की डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे ना ते. पण आकाशला काही नाहीये, त्यामुळे कसं कसं डिस्ट्रीब्यूट करणार तो सगळं काम? आकाश नाहीये? तो सकाळीच गेला ना ऑफिसला. नाही, आम्हाला कोणाला तर सांगितलं नाही त्याने. आणि अखेरी भास्कर दादालाही विचारलं तर तोही म्हणाला की काहीतरी महत्वाचं काम आहे, तिकडे जायचंय. त्याच्याकडेही वेळ नाहीये. काय ना, कोणालाच वेळ नाही आहे. त्यात वसूही नाहीये. आई, आकाश दादाही नाही, वसूही नाही. कुठं गेले असतील हे दोघं? हा, हे म्हणजे दोघं एकत्र फिरायला तर नसतील ना गेले? नाही, गेले तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण मला काळजी वाटते हो. नाही म्हणजे वसू वहिनीमुळे आकाश दादाला काही झालं तर? हाय हाय, हा दिवा. बापरे, हा दिवा विझला हो आपोआप. बापरे, हे तर आकाश, आओ लवकर या. काय झालं? काय ओरडलीस कशाला? काय होतंय का? नाही, दिवा विसला. मग ठीक आहे, विजला असेल वाऱ्याने, त्यात काय एवढं? नाही नाही, वाऱ्याने नाही, हे कुठेतरी वेगळेच संकेत आहे. अपशकुनाचे. आकाशाचा जीव धोक्यात आहे. उगाच काहीतरी बडबड करू नकोस. तुम्हाला आठवत नाहीये का? मागे पण एकदा वसुंधरा आणि आकाश न सांगता गेले होते. काय झालं होतं आकाशचं माहितीये ना तुम्हाला? तुम्ही आकाशला फोन लावा, मला बोलायचं त्याच्याशी. अगं, मी फोन केला होता ट्राय त्याला मगाशी, नाही फोन लागत त्याचा. कुठंतरी अशा ठिकाणी असेल की त्याला रेंज नाही मिळत. तर जा, आईसाठी पाणी घेऊन ये. हो. हे बघ, उगाच डोक्यात फालतू विचार आणून काहीतरी वेड्यासारखं बडबड करू नकोस. आपल्या पोटचा पोराचा जीव धोक्यात आहे आणि तुम्ही असं मला सांगताय. तुम्ही त्याला शोधून काढा. पोलीस स्टेशन मध्ये जा, हॉस्पिटल मध्ये जा, कुठेही जा, पण त्याला माझ्या समोरून उभं करा. तर तू एक काम करे, घे पाणी पी, शांत हो, काही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. देवावर विश्वास आहे ना तुझा? बिचारी म्हातारी कसं कासवासारखं तोंड करून बसली. भारी मज्जा येते या म्हातारीची. आकाशराव, तुम्ही? हो, मी. तुम्ही ठीक आहात ना? काही झालं नाही ना तुम्हाला? केवढी काळजी वाटत होती मला तुमची. आकाशराव, मी ठीक आहे, मला काहीच नाही झालं. सॉरी, माझं खरंच चुकलं. तुम्ही एकटे का आला तिथे? हा, मला सांगितलं तर मी आलो असतो तुमच्यासोबत लकीला भेटायला. मी तुम्हाला नाही का म्हणालो? मला तुमची काळजी वाटते म्हणून नाही म्हणालो. तुम्ही
तुमच्या कामाच्या टेन्शन मध्ये होतात, त्या कंपनीचं व्हेरिफिकेशन करायचं होतं, तुम्ही खूप बिझी होतात. तुम्हाला कसा त्रास देऊ म्हणून एकटीच निघून आले. मी तुमच्या जीवाला काही झालं असतं म्हणजे माझ्या नाही, तुमच्या जीवाला धोका आहे आणि तुमच्या जीवाला काही होऊ नये ना म्हणून इथे आले होते. म्हणजे आकाशराव, मला आता एक खूप मोठा भयानक प्रकार कळलाय. आकाशराव, तुमच्या जीवाला धोका आहे. आतापर्यंत तुमच्यावर झालेल्या प्रत्येक हल्ल्यामागे एक व्यक्ती आहे आणि ती आपल्या जवळची व्यक्ती. कोण होती? विशाखा. विशाखा मॅम फक्त तुमच्या जीवावर नाही उठलाय, आपल्या संपूर्ण घराला त्यांना उद्ध्वस्त करायचं. इतकंच नाही तर आईंविषयी सुद्धा त्यांच्या मनात वैर आहे. त्या विशाखानेच हे सगळं घडवून आणलंय आणि तिच्या सांगण्यावरूनच आजपर्यंत मी जे काही केलं ते केलं. एवढंच काय ग, आकाश ठाकूरच्या मागे सुद्धा तीच लागली. त्याला मारण्याचे प्रयत्न सुद्धा ही विशाखाच करत होती. हा इतका मोठा भयानक प्रकार चालू आहे इथे आकाश, आणि या बदल्यामध्ये विशाखा मॅम आपल्यापैकी कोणाचाही जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाही. आणि त्यासाठीच त्यांनी तनयाला घरामध्ये पाठवलं. आपल्या घरातल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तनया विशाखा मॅम पर्यंत पोहोचवण्याचं काम करते. माय गॉड, हे सगळं खूप भयंकर आहे. तनयाला आपण आपलं म्हणून वागवतोय. विशाखा मावशीला आपल्या घरात स्थान दिलं आणि तिने तुझ्याही काही कॉन्टॅक्ट होत नाहीये, दोघांचे फोनच लागत नाहीये. वसुंधराच्या आई बाबाचा पण फोन लागत नाही. अरे देवा, बघितलं कोणाचाही फोन लागत नाहीयेच. त्यांनी बरोबर डाव साधला. आकाशला कुठेतरी दूर घेऊन गेली असणार आहे ती. आकाश पूर्णपणे तिच्या जाळ्यात अडकलाय. झालं परत तुझं सुरू. झालं म्हणजे कोणाचाही फोन लागत आहे. तिने सांगितलं असणार आहे सगळ्यांना फोन बंद करून ठेवा म्हणून. तू शांत हो बघू. तू जर अशी वागलीस ना तर लोकांना वाटेल की तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. प्लीज जरा शांत राहा. शांत राहा म्हणे. इतके दिवस तुमच्या सगळ्यांचं ऐकूनच शांत बसले, म्हणूनच ही हिंमत झाली आहे तिची. तिला माहिती आहे तिच्या हाताला काही लागणार नाहीये, म्हणूनच तिने हे पाऊल उचलले. लक्षात ठेवा तो. आई प्लीज तुम्ही शांत व्हा बरं. काहीतरी मार्ग निघेल यातून, पण तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. हा मी एक सुचवू का? नाही, मी हे सगळं मम्माला सांगू का? तिची पोलिसांमध्ये ओळख आहे, आपल्याला काहीतरी तरी माहिती मिळेल. नाही. थांब जरा तनिया, घाई करू नकोस. थांब. अहो, घाई करू नको. काय आता आकाशला काही झाल्यानंतर तुम्ही घाई करणार आहात का? आधी ते वसुंधराला शोधून काढा, पोलिसात द्या तिला. येऊ दे तिला, बघतेच तिच्याकडे चेटकिन कुठली. झालं तुझं? शांत राहशील आता जरा. आधी अखिल आणि भास्करला होते, त्यांच्याशी डिस्कस करूया. आणि पोलिसात जाऊन काय होणार आहे ते सुद्धा सांगणार की तुम्हाला वाट बघावी लागणार का 48 तासानंतर तक्रार नोंदवून घेतील ते. 48 तास? अरे राम देवा परमेश्वर. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वरदानम्. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.